गुड मॉर्निंग. सो सुरू करूयात आजचं रीडिंग. खूप दिवसांनी परत भेटतो आहे. सो पटकन घेऊयात आजचे कार्ड्स काय आहेत ते चेक करूया आणि त्याच्याप्रमाणे आपलं रीडिंग काय आहे, त्याचं गायडन्स काय आहे ते पण चेक करूया. ठीक आहे. सो मी आजचं कार्ड काढते आहे. ओके, नाईस. आजचं कार्ड आलं आहे फुलचं कार्ड. द फुल हे कार्ड ही आजची एनर्जी आहे आपली आणि जे गायडन्स आलं आहे ते आहे हिरोफंट कार्ड आणि त्याच्यासाठी जे मी सपोर्टिंग कार्ड काढलं होतं ते आहे हाय प्रिस्टेसचं. ठीक आहे. आणि आपली आजची बॉटम ऑफ द डेकची एनर्जी आहे 8 ऑफ वॉन्ड्सची. ओके. सो काय सांगतात हे आजचे कार्ड्स आपल्याला. ठीक आहे. काही गोष्टी थोड्या कॉम्प्लिकेटेड आहे. तुमची आजची एनर्जी आणि तुम्हाला मिळालेलं गायडन्स हे थोडंसं कॉन्ट्राडिक्टरी आहे. ठीक आहे. सो फुलची एनर्जी आपल्याला काय सांगते की काहीतरी नवीन सुरू करण्याची तुमची एनर्जी आहे. नवीन बिगिनिंग म्हणा किंवा फ्रेश स्टार्ट अशी काहीतरी तुमची आजची एनर्जी आहे. तुम्ही कुठल्या तरी गोष्टीचा डोक्यात छान नवीन विचार सुरू केला आहे आणि थोडासा मुक्तपणे असा फ्रीडम नी तो तुम्ही विचार करायला सुरू केलं आहे ओपनली. राईट. तुम्हाला असं वाटते की तुम्ही खूप काहीतरी नवीन आयडिया सुचलेल्या आहेत तर त्या इम्प्लिमेंट करायच्या आहेत. तर तुम्हाला थोडासा त्याच्यावर फास्ट काहीतरी करायची इच्छा होती आहे ना. ही तुमची आजची एनर्जी आहे की काहीतरी न्यू चॅप्टर, नवीन काहीतरी स्टार्ट समथिंग न्यू असं तुमच्या डोक्यात काहीतरी चालू आहे. राईट. आणि त्या गोष्टीसाठी तुम्ही विदाऊट ओव्हर थिंकिंग तुम्ही ती पटापट स्टेप घेण्याचं पण डोक्यात तुमच्या प्लॅन चालू आहे. राईट. की तुम्हाला काहीतरी तुमची एनर्जी कशी आहे सांगता येईल आजची की फास्ट काहीतरी ॲक्शन घ्यायची तुम्हाला कुठल्या तरी गोष्टीवर, त्या तुमच्या डोक्यामध्ये ज्या आयडिया चालू आहेत. पण सेम टाईम डिवाईननी गायडन्स काय दिलं आहे ते हिरोफंटचं. हिरोफंट किंवा हेरोफंट हे जे कार्ड आहे ते आपल्याला काय म्हणतात, गायडन्स काय देते की एखादं स्ट्रक्चर फॉलो करा. राईट. एखादी प्रोसेस आहे ती फॉलो करा, त्याचा रिस्पेक्ट करा. कुठल्याही गोष्टीसाठी पहिलं अलाईन व्हा. कुठला तरी एखाद्या तुम्ही गुरूंकडून मार्गदर्शन घेऊ शकता किंवा कुणाकडे तरी तुम्ही प्रॉपर डिसिप्लिननी जाऊन त्या गोष्टीचं डिसिजनवर पोचण्याआधी तुम्ही काहीतरी एक प्रॉपर गायडन्स घ्या. राईट. डिसिप्लिन थ्रू तुम्ही ते प्रोसेस करा. जरी फुलची एनर्जी, तुमची आजची एनर्जी फ्रीडम रिप्रेझेंट करते आहे, तुमची न्यू बिगिनिंग रिप्रेझेंट करते, नवीन एक स्टेप घेण्याची, फ्रेश स्टार्ट करण्याची एनर्जी जरी रिप्रेझेंट करत असेल तर तरी तुम्हाला गायडन्स हेच क्लिअरली सांगते की तुम्ही थोडंसं डिसिप्लिन राहा, स्ट्रक्चर फॉलो करा, प्रोसेस फॉलो करा आणि त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही नेक्स्ट स्टेप घ्या. सो टेक द न्यू स्टेप. नो डाऊट इन इट, नो इश्यूज इन इट, बट डू इट ॲट द राईट वे. राईट. की कुठलं प्रोसेस काय फॉलो करायचं म्हणून पटपट करू नका, प्रॉपर वेनी जा. राईट. आणि सपोर्टिंग कार्ड होतं आपलं हाय प्रिस्टेसचं. सो ते पण हे सजेस्ट करते तुम्हाला की तुमचं इंट्युशन पॉवर काय आहे, तुम्ही तुमच्या इनर व्हॉईसला ऐका, तुमच्या आतल्या आवाजाला ऐका, ते तुम्हाला काय गाईड करते, कुठे जा म्हणून सांगते, त्याला तुम्ही फॉलो करा. है ना. तुमचं गट फिलिंग तुम्हाला काय सांगते. एस्पेशली जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट क्लिअर नाही आहे की मी काय करू किंवा घाईघाईमध्ये काहीतरी तुमच्या कॉन्फिडन्समध्ये तुम्ही जाऊ नका आणि काहीतरी निर्णय घेऊ नका. इनर व्हॉईस ऐका तुमचं स्वतःचं, काय तुमचं गट फिलिंग तुम्हाला सांगते, मी हे करू का ते करू, त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही तुमचं डिसिजन घ्या आणि नेक्स्ट स्टेप घ्या. सेम टाईम तुमची जी बॉटम ऑफ द डेकची एनर्जी आहे ती आहे 8 ऑफ वॉन्ड्सची, जे आपल्याला स्पीडी कम्युनिकेशन, काहीतरी छान मोमेंटम लाईफमध्ये येण्याची जी एनर्जी आहे त्याला सेम सपोर्ट करते. सो ओव्हरऑल आपलं रीडिंग किंवा आजचं जे ओव्हरऑल हे आहे ते काय की टेक अ न्यू स्टेप. नो डाऊट, टेक अ न्यू स्टेप. नवीन गोष्ट सुरू करा, नवीन गोष्टीकडे मूव ऑन करा, पण स्टे अलाइन्ड. जे तुम्ही करताय ती प्रॉपर स्ट्रक्चर आणि प्रोसेस फॉलो करून करा. ट्रस्ट युअर इंट्युशन पॉवर. तुमची जी इंट्युशन तुम्हाला सांगते, जे गट फिलिंग सांगते त्याला नक्की फॉलो करा आणि क्विकली मूव करा. मूव करायच्या आधी, स्टार्ट करायच्या आधी प्रॉपर प्रोसेस, ॲप्रुव्हल, स्ट्रक्चर, पेपरवर्क ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही नक्की चेक करा. जर तुम्ही रिलेशनसाठी एखादी गोष्ट स्टार्ट करणार असाल किंवा त्याच्यामध्ये एखादं स्टेप घेणार असाल तरीसुद्धा त्या केसमध्ये सुद्धा अतिघाई संकटात नाही म्हणतात ना, तसं करू नका. थोडंसं इंट्युशन पॉवर, थोडीशी गट फिलिंग, थोडंसं एखाद्या गोष्टीचं ॲप्रोच करण्याची पद्धत ही चेक करा आणि मग त्याच्याप्रमाणे तुमचा डिसिजन घ्या.
आजचं रीडिंग कंप्लीट करायच्या आधी एक अफर्मेशन मी कमेंटमध्ये पण टाकते आहे, ते तुम्ही नक्की फॉलो करू शकता. की अफर्मेशन तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये किंवा एखाद्या पेजवर 5 वेळा 10 वेळा असं लिहून काढू शकता, किंवा रोजच्या रोज तुम्ही ते सकाळी उठून म्हणू शकता. एखादं अफर्मेशनची तुम्ही सेपरेट नोटबुक करून ठेवू शकता, ज्याच्यामधले लिहिलेले अफर्मेशन त्या दिवशीच्या एनर्जीला जे मॅच होतं आहे त्याप्रमाणे तुम्ही त्याचं रिपीट करू शकता. ते कुठेतरी समोर लिहून ठेवू शकता, जे तुम्ही बघून वाचून रिपीट होतात ऑटोमॅटिकली, असंही करू शकता. किंवा तुमच्या मोबाईलवर जरी तुम्ही ते स्क्रीन सेवरला लावून ठेवलं, डेली तुम्ही वेगवेगळे अफर्मेशनचे स्क्रीनशॉट्स किंवा इमेजेस लावलेत तरी तुम्हाला त्याचा नक्की फायदा होऊ शकतो. ठीक आहे. सो आजचं अफर्मेशन मी आजच्या कमेंटमध्ये लिहिते आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. रीडिंग कसं वाटलं नक्की सांगा. क्लेम करा जर तुम्हाला ही एनर्जी मॅच होत असेल, तुम्ही जर रेझोनेट करत असाल तर नक्की तुम्ही ह्याच्यावर क्लेम करा, कमेंट करा. तुमचे फीडबॅक खूप इम्पॉर्टंट आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.